राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पैशासाठी दुनिया कशी निघाली आणि तुम्ही जर पैसेवाले असताल, हा हा प्रॉब्लेम फक्त पैसेवाल्याची ध्यानात ठेवा. तुम्ही खाताय पिताय सगळं व्यवस्थित जगताय, पण काही डोळे काही नजरा मित्रांच्या नातेवाईकांच्या रूपात तुमच्याकडे अशा डोळं वासून बसलेले आहेत की कवा याचा कार्यक्रम करतो आणि कवा त्याचा खर्च आहे ती माझ्याकडे मिळते. गणित करायची गरज आहे. गणित तुम्ही माझं ऐका येड्याचं, एक कागद घ्या. तुम्हाला किती ओळखणारे मित्र आहेत, किती नातेवाईक आहेत, त्या संपर्कात आहेत. बरं आहे का, तब्येत अमकं तमकं. तुम्हाला साधी शिकायला आलं तरी चौकशी करा. अहो आता बरे का, तुम्हाला काल शिकत होता. यांच्या दिसण्यावर जाऊ नका, यांच्या आसण्यावर जा. स्टोरी भयानक आहे, सांगणं थोडं कठीण आहे. सूर सुरा सुंदरी पैशासाठी नाचे बंदरी. काय विषय तुम्हाला सांगतो. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक प्राध्यापक आहेत. माणूस मोठा मोठा कशाने होतो? पैशाने होतो, नावाने होतो, त्याच्याकडे असलेल्या कलागुणांनी होतो. सरळ साधा प्राध्यापक माणूस म्हणजे दुसऱ्याला काहीतरी देणारा. काम काय होतं? HOD मोठी पदवी एका गव्हर्नमेंट कॉलेजचा, पगार मारण्याचा असतो. वय वर्ष आता 60. देवाने भरभरून दिलं. काय काय दिलं? बायको दिली, मुलं दिलं, मी चांगलं कुटुंब दिलं, त्याच्यानंतर नोकरी दिली, 1,00,000-1,50,000 महिना पगाराची. काय पाहिजे? आज 30-35 वर्ष नोकरी केल्यानंतर कोट्यवधी रुपये जमा होतात. हा, कुठं गुंतवणूक करायची हे जर आधी कळलं तर समजा 1 कोटी असतील तर त्याचे 4 कोटी व्हायला वेळ लागत नाही. अशा प्रकारचा माणूस, पण पैसा साजमाज सगळा आणतो डोक्यात. हे अवघड आहे, तुम्हाला सांगतो खोटं. बायको जर म्हणली ना, गरीबाचं कसं असतं, बायको जर म्हणली पीठ संपलंय, तांदूळ आहे ना कुपनाचं, टाक थोडा कांदा चिरून आणि कर आपला भात, मसाले भात. हे गरीबाचं उत्तर असतं. हा, पण मोठ्याचं कसं असतं, तेवढा पैसा जवळ असत ना, ती काय करायचं म्हणले की आता त्याच्यासाठी भांडवल कुठून, हा प्रश्न नसतो त्याच्या डोक्यात. ध्यानात ठेवा. आणि अशी लोक कशा प्रकारे समाजात ट्रॅपला बळी पडतात ही बघू. राजाभाऊ प्रसिद्ध माणूस, आणि या माणसाकडं जीवन जगण्याची एक कला होती. कारण नाव राजा, राजा म्हणलं की तुळरास, स्वामी शुक्र, कलाभिमुख माणूस. बऱ्याचशा कलाक्षेत्रात बघा तुम्ही, ही सगळी अशी तुळराशीची माणसं सापडतात. हा, दर्दी आणि गर्दी असतात, त्यांना लय आकर्षण नसतं पैशाविषयी, पण कलेची आसक्ती असते. तुळरास. तुम्ही जर एखादा मोठा ॲक्टर बघितला, छोटा राजांसारखा, तुळरास. कधी रस्त्याच्या कडेने जाताना एस टी स्टँडच्या शेजारी एखादं पेताड पडलंय, पेंटीत मुतलंय, फार असं हे कोलॅप्स, म्हणजे आपण त्याला बेवडा शब्द वापरतो. 80% लोक तुळराशीची ध्यानात ठेवा. ही का? तर यांना यांच्या मर्जीप्रमाणे नाही जगता आलं, यांची स्वप्न मोठी असतात, तर तातडीनं स्पीडने कोलॅप्स होणारी, टेन्शन घेणारी आणि स्वतः दारूच्या आहारी घालून मारणारी, ही पण तुळराशी ध्यानात ठेवा. रामाची बी आहे, रावणाची बी आहे. असू द्या. योगायोगाने तुम्हाला कालच्या हे प्रवास देवीच्या असल्यामुळं शुभेच्छा देता आल्या नाहीत, गुढीपाडव्याच्या, हिंदू नववर्षाच्या. हा हा, मला लय बोलायचं असतं, पण स्टोरी सोडून लय लांब पाळता येत नाही, तरी पण मी बोलतोच. हा, आणि आताच रमजान ईदच्या सुद्धा देशभक्त एकनिष्ठ मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा. कारण खोडी काढणारे आपल्याला पटत नाहीत. खोडी म्हणलं की आपली टाळकं हलतं. असंही लय लांब कशाला. साधं म्हणजे समजा खोडील कोणाला म्हणावं, देशभक्त शब्द का वापरला हे सांगतो तुम्हाला. आमच्या गावा शेजारी मांडोगण फराटा गाव आहे. मांडोगण फराट्यातून नदी, भीमा नदी, आणि पूल आहे त्याच्यावर. पलीकड नदी, तालुका वेगळा, दौंड तालुका चालू होतो. पलीकडे कानगाव, इकडे मांडोगण, मध्ये पूल. ते मांडोगण फराट्याचा पूल ओलांडला ना, आपलं कानगावकडे जायला निघालं की डाव्या हाताला अतिशय सुंदर नवनाथांचं मंदिर आहे. नवनाथ, तिथं पुजारी असतात, सगळं ही लोक भाविक, आणि निसर्गरम्य ठिकाण, गंगामाई वाहती नदी शेजारी भीमा. आणि ह्या साईडला वन विभागाची जमीन. वन विभाग म्हणजे आता आहे अशी ही सगळं जंगल. ते वन विभागात
कोंबड्याची आताडी आणून टाक, चिकनवाली कुठं काय टाक, आणि आपले बिशानी आहेत काय हिंदू, मेलेली वासरू सुद्धा काय आणून टाकी त्यात तिथं. हे असं आहे बघा. हा, नुसतं मुसलमानाला नाव ठेवून उपयोग नाही, आपली तरी नीट आहेत का? आता कमीत कमी माझी अपेक्षा आहे की जे परधर्मी आहेत त्यांनी त्या नवनाथांचं पावित्र्य पाळायला पाहिजे. तिथं नॉनव्हेज जमत नाही, ती कशाला गाणं आणून टाकाय तिथं, काही कुणाला ज्ञानच देणंच नाही. हा, असं आहे. ते काय मुद्दाम टाकतात अशातला भाग नाही. पण महाराजांनी आपल्याला सांगितलंय, छत्रपती शिवाजी महाराजांनी, बुवा आपल्या धर्माचा स्वाभिमान आदर असला पाहिजे, दुसऱ्या धर्माचा आदर असला पाहिजे. हा, आणि निष्ठा काय असते महाराजांनी सांगितलंय आपल्याला, लोक ऐकतच नाहीत. असे कसं बी कुणी कसं बी जगत आहे. मग ती खोडीला म्हणलं की आपलं टाळकं हलतं, खोड नाही करायची. ही जी स्टोरी आहे, ही स्टोरी बरंच काही सांगून जाते. राजाभाऊ निवृत्त झाल्यानंतर कलेची आसक्ती अशी होती की गाणं, काहीतरी निर्मिती करणं, ते त्याला म्हणतात क्रिएटर. आणि सोशल मीडियावर एक आमच्यासारखी वेगळीच, मी त्या जमातीचा भाग आहे म्हणून सांगतो, एक वेगळी जमात आहे तुम्हाला सांगतो. त्याला म्हणतात युट्यूबर, स्टार, कशाचा रील स्टार, त्याच्यानंतर म्हणजे फेमस व्यक्ती, त्यात कंटेंट असतात वेगवेगळे. म्हणजे ही लोक कशी हे जाणून घ्या. माझ्या सकट पैसा मिळतो, कमी जास्त प्रमाणात मिळतो, काहींना मिळतो काहींना मिळत नाही, काही प्रसिद्धी मिळते. ह्या प्रसिद्धीच्या आपल्याला कोणतरी ओळखते ना, आपण ही लोक अशी टांगड्या सोडून हवेत तरंगतात तुम्हाला सांगतो. हा, ध्यानात ठेवा, ही सगळं. मग मी फार वेगळी दृष्टीने बघतो ह्या ह्या मला ती अजिबात प्रसिद्धी नको आहे, पण ती मिळते ऑटोमॅटिक, लक्षात घ्या. हा, जितकं तुम्ही साधेपणाने जगताना त्याच्यात मजा आहे. राजेश खन्ना माहिती आहे का तुम्हाला? राजेश खन्ना त्या काळातला असा फिल्म स्टार होता की त्याची गाडी एखाद्या हॉटेल पुढे जर उभी राहिली, ड्रायव्हरने उभी केली, ती व्यक्ती जर जेवायला गेली, मग त्या राजेश खन्नावर इतक्या त्या काळात मुली फिदा होत्या की त्याच्या गाडीचं जे टोटल व्हाईट कलरची जी गाडी होती ती बी एम्पाला बिंपाला अशा असायच्या, परदेशी मॉडेल, लांबलचक नाही का, त्या जुन्या पिक्चरमध्ये असतात बघा. त्या गाडीचं ते चुंबन घ्यायच्या मुंबईत, त्यांच्या ओठाची लिपस्टिक संपूर्ण गाडी लाल व्हायची. आहे का आता इथं कुणी पब्लिसिटी? तेवढं फेमस माणूस आहे ते काळ सांगतोय तुम्हाला. त्या माणसाला स्वतःचा कुक होता, ते म्हणीन ते ऑर्डर, मासे फार आवडायचे, ते त्याच्या पद्धतीने लाईफमध्ये जगला. पण त्या व्यक्तीचा सुद्धा करेक्ट कार्यक्रम नियतीने केला, ज्यात त्याचं प्रारब्ध ज्याला त्याला भोगावं लागतंय, असा विषय. आपण नुसतं म्हणतो माझं लय वाईट झालं, मला लय टेन्शन आहे, असं आहे तसं आहे. ह्या जगामध्ये ध्यानात ठेवा, पुरुषांनी तुमच्या होटाव जर मिशी दिलेली असेल ना, आता शेतकऱ्याचं बघा काय झालंय, शेतकऱ्याचं या गारपिटी प्रचंड नुकसान झालंय. हा, आणि हातात तोंडाशी आलेला घास हिरावून नेलाय, काय करायचं? कमीत कमी मायबाप सरकारकडे एवढी अपेक्षा आहे की तातडीने पंचनामे करून त्या शेतकऱ्याला फुल नाही फुलाची पाकळी द्यावा. कारण शेती अख्खा तोट्यातला व्यवसाय तुम्हाला सांगतो. हा, प्रचंड भांडवली. आणि तुम्ही जर एक एकरामध्ये 40,000 50,000 खर्च करून एखादं पीक जर घेत असाल तर ते गुतावलेलं 50 येतात का नाही याची सुद्धा हे नाही. ही अवस्था आहे आजकाल, अशी परिस्थिती. ही राजाभाऊ आहेत, ह्या राजाभाऊंनी कलेची आसक्ती, गाण्याची आवड, काहीतरी कलेची आवड, मग ते जशी आवड आहे तसा माणूस मित्र शोधतो. त्यांनी सुद्धा एक मित्र शोधला, रील स्टार विशाल राठोड, छत्रपती संभाजीनगर. असं शोधून द्या. आता काय होतंय, हे युट्यूबर किंवा हे जे फिल्म स्टार, आमके तमके फिल्म स्टार नाही मोडत, त्याच्यात सोशल मीडियावरची लोक ही सगळ्या प्रकारची लक्षात ठेवा. म्हणजे कोण कसं त्याच्या कुटुंबात साठी 4 पैसे कमावतात त्याबद्दल दुमत नाही, पण त्यांना ती प्रसिद्धी अजून असं बी असतं बऱ्याच वेळा, चांगले वाईट. आणि एखादा जज असू, वकील असू, पोलीस अधिकारी असू, तुम्ही कुणीही असा, कुठल्याही क्षेत्रात असा, पण आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पाडण्यात तुम्हाला पैशाची आवश्यकता, त्याशिवाय तर पर्याय नाही जगण्यासाठी. बरं, आज शिक्षण तुम्हाला किती महाग होऊन गेले. आपल्या अपत्याला शिक्षण देण्यासाठी पैसा लागतो, सगळ्या गोष्टीचा पैसा लागतो. काही लोकांच्याकडे भरपूर मिळतो. ह्या माणसाने, राजाभाऊने वयाची 30-35 वर्ष
कष्ट सेवा केल्यानंतर, सेवा दिल्यानंतर आयुष्य खर्च घातलं ना, मग रिटायरमेंट जवळ आली. 1-2 कोटी रुपये, 4 कोटी रुपये जवळ असते. सगळं होतं. त्यांनी काय केलं, ह्या माणसाच्या सुद्धा चुका आहेत लक्षात घ्या. माणूस असा एकाएकी जात नाही. त्या व्यक्तीने सगळ्यात आधी कुणाचं ऐकायला पाहिजे माहिती का? आपली धर्मपत्नी, आपली मुलं. हे आपले सगळ्यात जवळचे लोक आहेत. ते शिक्षणासाठी म्हणा काय ते राहायला पुण्याला श्री छत्रपती संभाजीनगरमध्ये. माणूस एकदा गारठ्यापासून लांब गेला की त्याला टिपायला आणि टपायला बरेच बसलेले असतात लोक देणं. हा असंच असतं. ती रील स्टार, मोठा रील स्टार विशाल राठोड, जॅग्वार नाव ऐकलंय का? काही कोटी किमतीची गाडी त्याच्याकडे. त्याच्या बिचारे कष्ट घेतले, त्याबद्दल आपलं दुमत नाही. जॅग्वार ही कंपनी अशी आहे की विमानाला इंजिन पुरवते. विमानाला जॅग्वार स्टँडर्ड ब्रँड म्हणतात त्याला. हा म्हणजे तुम्ही स्लीपर घेणं 60 रुपयाची आणि टाटाची बाटा घेणं ह्याच्यात फरक आहे. चपलं भले तिला 1000 का लागणार, असा विषय असतो. स्टँडर्ड इतका मोठा रिस्टार होता की सगळे नेते बी त्यांच्या दिमतीला ओळखी बिळकी. मग त्यांचं ते राहणं, असणं, दिसणं, जाईन तिथं गर्दे खेचायचा, ते गॉगल, ते स्टायलिश, इकडं गोंद इकडं गोंद. आता तो गोंदण्यावरून सांगतो तर मग ते हातापायाचं ठीक आहे भाऊ, ते बाया डुंगाव मागूस गुंदून घ्यायला लागल्यात भाऊ. ते खरं आहे बरं का? आणि म्हणजे आपला अवयव आपण इतराला कसं काय दाखवायचं गोंदण्यासाठी का ना. पण माझं डोकं सुद्धा कधी कधी परावट होतं बरं का. म्हणजे स्त्री, तिच्यात असलेलं देवत्व, तिची इज्जत, ही असं उच्च कोटीची गोष्ट आहे, ध्यानात ठेवा. पण ती आता गोंदायचं म्हणलं तर उघडं करावंच लागणार. काय बुवा आता काय करावं, हे असं चाललंय बुवा आता जगात. जाऊ द्या मरू द्या, आपापल्या तिला अधिकारी मिळाले तेव्हा आपलं काय म्हणणं नाही, काही करा तिकडे. ह्या राजा भाऊचा जोडीदार राठोड, त्या संग मैत्री, चांगले मैत्रीपूर्ण संबंध घेते. त्यांच्या कार्यक्रमाला, ह्यांचा फंक्शनचा कार्यक्रम होता रिटायरमेंटचा राजा भाऊचा. सगळे नामांकित मान्यवर आमके तमके, ते स्वतः त्यांनी शो ऑर्गनाईज केला. स्टेज शो, गाणं, आमकं तमकं. ती एक वेगळी दुनिया असते, चमचमणारी, लखाकणारी, चकाकणारी. मला ती पोळ्याच्या बैलाला जे बेगाडच्या बेगाड फार देखणं आकर्षक असतं, पण त्याला ताकदही नसते, काय नसते. ते तशा प्रकारचं ही वेगळी दुनिया. हा, आपण असला आपल्या आयुष्यात डोक्यात येत नाही तर मला सांगतो. ती बेगडी नको, लुगडी नको, हा असलंय आपलं. ते आता आम्ही बगलामुखीला गेलतो ना, 45 22 होते. तिथं प्रवासात 24 तास प्रवास, 24 तासाचा रिटर्न प्रवास. आंघोळ मिळत नाही, काय नाही, कपडे मळून जातात. आपण त्यांच्यात होतो, त्यांच्याप्रमाणे. हा, ते आधी एकदा दोनदा चूक झाली माझ्या, ते लक्षात आले माझ्या, की आपल्यासाठी येणाऱ्या भाविकांना तसंच त्यांच्यापासून लांब राहून उपयोग नाही. हा, नाही तर मला 1-2 तरी फॉर्च्युनरवाले असतात. आपलं आव्हान करायचंय, तुम्ही आमच्या गाडीत चला, आणि गाडी येईन मागून. म्हणलं नाही, त्यांच्याबरोबर मी, तुम्ही जा, तुमची तिथं सगळं मी करून घेतो, असा विषय. आता पौर्णिमेला जाणार आहे, ध्यानात ठेवा. आता विषय असा आहे, राजाभाऊनी एवढे मैत्रीचं रूपांतर, त्यांचं म्हणजे अतिशय जिवलग मित्र राठोड संघ. राठोडचं दिमाग फार एक्सपर्ट. म्हणले आपण राजाभाऊ एक निर्मिती करू फिल्मची, शॉर्ट फिल्मची. त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैसे गुंतवा, ते खर्च. आता काही निर्मिती करायला पैसे लागतात प्रचंड. यांना पण त्यांनी प्रपोजल दिलं, यांनी ऐकलं, आपल्या जवळच्या संमतीत येते. ताकावाल्याला ताक कुणी बी देतं, ध्यानात ठेवा. हा, पैशावाल्याच्या जवळ लय येणारे लोक आहेत. त्याला वेगवेगळ्या स्कीमा, वेगवेगळ्या ह्याच्यात गुतवा, त्याच्यात गुतवा. LML दुनियादारी नाही का ती. LML माहिती आहे का कसलं असतं? नेटवर्क मार्केटिंग. चुकूनही नेटवर्क मार्केटिंग मध्ये जर एखादा आला ना, तो उजव्या आणि डाव्या दोन्ही पायातल्या पायताने टोलवायचं, ध्यानात ठेवा. त्याला थांबून द्यायचं नाही. करोडो रुपये, लाखो करोडो रुपये, कितीतरी 1000 कोटी लुटल्यात आतापर्यंत या सिस्टीमनी. काय त्यात बूट, काळी सूट, गाडी, आमकं तमकं. ये बघा, गरीब होते, भिखारी होते, हे मंदिरापुढे निवत खाऊन जगत होते, आणि हे आता हे झाल्यात. हे नेटवर्क मार्क असलं जवळ येऊनच द्यायचं नाही बा कोणाला. हा, निबार. आमच्या गावात, आमच्याकडे आहेत काही गावं अशी की त्या ठिकाणी फक्त नेटवर्क मार्केटिंग, एवढे पैसे दे, इकडचं 1 लाईन, इकडची 1 लाईन, इकडे एक आलं की तुला 500 आणि तुला 1000, आणि दुनिया दारी. लोकांनी शेळ्यान करडं इकून पैसे भरलं फार. काय रुपया नाही, कात नाही मिळालं त्यांना. नेटवर्क मार्केट बसून लांब राहायचं, ध्यानात ठेवा.
शे डोकं लावलं भाऊ राठोडने. म्हणला 50 लाख रुपये साधारण खर्च येईल, तुम्ही भांडवल पुरवा. ते म्हणले ठीक आहे. राजाभाऊनी 50 लाख रुपये राठोडला दिले. आता दिले ना, आपलं गेलं आणि जग बुडालं. दादा गेले, जग बुडालं आपलं. असा विषय असतो तो. काय होतंय पुढं बघा, खतरनाक कार्यक्रम. आता गेलं 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 पैसे देताना पटकून दिलं तुम्ही त्या बावण्याच्या आरे होऊन, काय काही असू द्या तुमचं, ते मिळत्यान ती याजन बिजन गेलं बोसाड्यात, त्याचं मुदल तरी मिळणार. लय लोक पैशाला गोतल्यात तुम्हाला भयंकर. केलं बा पैसे. अरे ते राजाभाऊ राठोडला म्हणायचे, अरे ते आपलं कधी चालू होईल, थांबा वेळ द्या, स्क्रिप्ट लिहायचं काम चालू आहे, अमकं चालू आहे. अरे ते आपलं कधी होईल, ते काय व्हाय ना. मग कुणी माणसं स्वभाव आहे, लगा तुला 50 लाख एक खट्टी दिलं म्या, आणि तू नुसता ये पुढल्या वड्यात ये पुढल्या वड्यात लावली, ही काय बांधगड आहे? ती फिल्म बिल्म काय घेऊन देणं नाही मला तुझं, पैसे टाक. त्यांनी जरा आवाज वाढवला. बरं ही त्यांचे संबंध काय असे साधे नव्हते. सूर सूर म्हणजे त्या क्षेत्रात कलेच्या ते एकत्र असायचे, फिरायचे, त्यांना आवड होती. सुरा दारू पार्टी करायची, कचून प्यायची. आता ती मुलं बायको कुठे आहे? पुण्यात. ती बायको जर किरकिर घरी करायचं, नवरा कमी दारू पितो तुम्हाला सांगतो, कारण बायको लय किरकिर करते बा. माणूस आहे कुणी न जवळ नसल्यावर मनचं मांद आणि शिळका गरांड, अशी तर ती मनाचाच कार्यक्रम. मनाला लिहिता एन्जॉय, कायच एन्जॉय. हा एन्जॉय स्मशानापर्यंत कसा घेऊन जातो बघा. शिलाम सूर सुरा सुंदरी सुद्धा. सुंदरी म्हणजे आजकाल कसं आहे, पैसा फेको तमाशा देखो. ठराविक रक्कम, काही महिला त्यांचा व्यवसाय असतो, त्यांना नाव ठेवण्यात येत नाही की बाबा आमच्याकडे ना. आपण नाही का स्टेज शो बघतो गौतम पाटीलचे, हे ते फोकाट नाचभर नाचन का, नाचन का नाही. त्यांची एक रक्कम असते, पैसा असतो. आणि पैसा फेकला ना, भल्या भल्याच्या जमिनी गेल्या, सगळं गेलं. जीव नाही जावा, ह्या व्यक्तीचा जीव बी गेला, कसा गेला बघ, सगळं व्हायचं. नेक्स्ट लेवल एन्जॉय म्हणतात त्याला. अजून बरंच काय होतं ते काय सांगण्यासारखं नाही. आता ह्या घटनेमध्ये म्हणले पैसे टाक बुवा. पैसे टाक म्हणल्यावर घ्यायला जमलं, पण द्यायला काही जमणच असं नाही माणसाला. आणि त्यात मग ह्या राठोडच्या डोक्यात मानवी, तुम्हाला सांगितलं ना, माणसाही स्वत ठेवायचं नाही. राठोडच्या डोक्यात खटकी शिरली. आयला एवढी रक्कम देण्यापेक्षा यालाच खपून टाकू ना, संपला झाला कार्यक्रमच झाला वाईट. एखाद्याला वाटलं ना की याला ठोकायचा, तो तो मरतोच पुढचा, लक्षात घ्या. हा, ते आपला सबस्क्रायबर आहे ना. आता मी लय नाही सांगत तुम्हाला, चालू केल्यापासून 150 मर्डर वाचवले असते. नाहीच आपल्याला ह्या मार्गाला जायचंच नाही बुवा. त्या मूर्ख माणसासाठी तू स्वतःला का संपवतो? तुझं आयुष्य 15-20 वर्ष पुढे जाणार, तुरुंगात जाणार. ती डोक्याला ताण करू नको, तू न्यार घे. आणि आपली लोक चांगली, आपल्या फॅमिलीतली ऐकतात, असं काय नाही, ऐकतात, आपल्या शब्दावर किंमत देतात. इले मोलाची गोष्ट आहे. हा, काय दड दाखट असं ना, आपल्या वाटाव मिशी आपण अजून कमवू, काय होऊ, थोडं न्यायालयीन ह्याच्यात जा, कायदेशीर जातो, पण कायदा हातात घेऊ नको, असं होतं. 50 लाख टाक म्हणलं, हिथं गारबाडलं व्हायला. म्हणलं ह्याला ठोकत कसं होईल. आणि मग त्यांनी 10 लाख तर माघार दिलं बा. राहिला 40चा विषय. 10 लाख दिल्यावर राजाला वाटलं बा देईन 40, 10 दिलं ना असं थोडं अडचण करीन ऍडजस्ट, पण तगादा किंवा मागणं चालू ठेवलं, पैसे टाक. गुढीत आपला हात देतो देतो, थोडा वेळ द्या, थोडं देतो देतो, ठीक आहे. राठोडच्या फिट डोक्यात बसलं, संपवायचं राजाभाऊला 40 लाखासाठी. आता ही रील स्टार आहे, दुनिया आहे, दारी आहे, जागवार आहे, नेत्यांशी संबंधित, ओळख पाळख, नेते बिते कोण कमिशनरची जरी ओळखी असल्या ना, क्रिमिनल याच्या डोक्याला कोण लागत नाही, जाणार ठेवा. हा, तुम्ही चांगलं काम करा, तुमच्या बरोबर 1000 लोक आहेत. हा, पण तुम्ही वाईट असाल ना, लोक आपापलं लगेच पॅकअप. आपलं काय ओळख होती फक्त, याच्याशी आपला काय संबंध, कुणी जवळ करीत नाही, येणार ठेवा. त्याच्यामुळे क्रिमिनलला चान्स नाही. क्रिमिनल डोक्यात विचार आला की संपवायचं. एक मित्र, एक नातेवाईक मित्र, असे दोघं बरोबर घेतले. म्हणले कुठं संपवायचं, काय करायचं, सगळं त्यांनी प्लॅनिंग केलं. मग हे रील स्टार असतात, युट्यूबर असतात, आमके ह्यांना ना पांडुरंगाने एक विशेष बुद्धी दिलेली असते. हा, हे लोक बुद्धिमान असतात, लक्षात घ्या. हे काय करतात, ह्यांना आयडियाज, म्हणजे त्याला कल्पना म्हणतात, त्या कल्पनेच्या जीवावर यांचा व्यवसाय चाललेला असतो. कल्पना, मी नाही का कल्पना घेतो, जशी स्टोरी तशी वेगवेगळ्या कपडे घालायचा प्रयत्न करतो, कुठं काय कुठं काय, तसे कल्पना. जी सी पी वाल्याला बोलावला इकडे,
त्याचं गाव होतं 10-12 किलोमीटर त्या छत्रपती संभाजीनगरपासून. 2 खड्डे काढायच्यात. हा, तेवढा मोठा रजिस्टर आहे. त्या JCPवाला असू, ह्यांच्या डोक्यात काहीच नाही, कशाला काय करतोय कोण. 2 खड्डे 8-8 फुटाचं काढ म्हणजे कशाला. अरे गुप्तधन आहे. आमचा माझा एक स्वामी आहे, एक महाराज आहे, ते म्हणलं इथं गुप्तधन तुम्हाला काढून देतो, त्याची पूजा करायची, त्यासाठी 8-8 फुटाचे 2 खड्डे पाहिजेत. हा, एकात धन बाहेर निघणार आणि दुसरीकडे आम्ही इकडं खाली बसणार, मंत्रोपचार करणार. बरोबर. लगेच रोख पैसे दिले की ते 2 खड्डे काढून दिले. असून द्या. आता खड्डे काढून झाल्यानंतर JCPवाला गेले निघून पैसे घेऊन. म्हणले याचा कार्यक्रम राजाभाऊचा करायचा आता. टाकलं गाडीत. मग आले अहिल्यानगरला आले, तिथं थोडी पार्टी केली. राजाभाऊला काही चढलीच नाही जास्त, यांची लोक त्यांना जास्त चढावा. बर, मग म्हणले हे करा ना, आता खड्डे काढले जानेवारीमध्ये. त्या 2 खड्डे जानेवारीत काढल्यात. बर, दौलताबाद किल्ला आहे बघा तिथं. हा, त्या ठिकाणी पार्टीचं आयोजन केल्यात आणि ती पार्टी वल्ली वाळली अशी, त्यात कंडोंबी असतो, लक्षात घ्या. वल्ली वाळली पार्टी म्हणतात त्याला. मग राजाभाऊ बी रंगेल माणूस. ड्रायव्हरला म्हणलं, ड्रायव्हर त्यांच्याकडे असा होता की कुक अधिक ड्रायव्हिंग, सुंदर नॉनव्हेज तयार कर, मग बाटल्या, आणि मग पुढं नाचायला ही सुरा सुंदरी. हा, नोटासाठी नाचे बंदरी, असाच विषय ठेव. एन्जॉय युअर लाईफ. एन्जॉय नाही, आई हे लाईफ खतम, ध्यानात ठेवा. लय अवघडी. सगळा कार्यक्रम झाला सगळा. हे मारणाची प्यालेली हमकं तमकं. चला म्हणले, निर्जन ठिकाणी नेलं. रात्री 2:30च्या आसपास राजाभाऊंच्या डोक्यामध्ये गोळी जाडून त्यांची हत्या केली. ध्यानात ठेवा, एक माणूस ज्यावेळेस पांडुरंगवरचा सगळं देतो, त्यावेळेस त्या माणसाची जबाबदारी आहे. रेल्वे ट्रॅक सारखं दुरीत कुटुंब जवळ पाहिजे, बायको जवळ पाहिजे. बरे ती डोकं खाणारे का असाना, ती नीट नाही बोलली पाहिजे. तुम्ही आज पिऊन का आला, तुम्ही कालच प्याला होता, आज प्यायचं काय कारण नाही. कधीतरी ठीक मी परवानगी देते ना, रोज प्यायचं काय कारण नाही. ही बोलणारी असावा. ती जर नसेल आणि एकदा कंट्रोल सुटला की ही धरणी माई भल्याला आत घेतलंय हिने. सोपं नाही एवढा विषय. नीट राहा. ती गडी खालास. त्या खड्ड्यात पुरून टाकलं प्रेत. त्यांचा मोबाईल एखादा हॉस्पिटल पैसे नेला आणि स्विच ऑफ केला. त्यांचा जे राजाभाऊ आणि हा गडी आपला त्याच्या नेहमीच्या कामात मग्न. मग चालू द्या, लाईट कॅमेरा ऍक्शन चालू द्या. ह्या बोटाची वड ह्या बोटाला आहे. ह्या बोटाला जर दुःख झालं तर इथं दुःख थोडं कवायना. त्यांचा सक्का भाऊ. आणि हे गरजेचं असतं बघा, नियती काम कसं करते, ऍक्टिव्ह कशी होते, लक्षात घ्या. नियती काम करते कशी करते या घटनेतून तुम्हाला जाणवं. त्या सक्का भाऊ घरच्यांचा फोन येत नाही. राहते संपर्कात. कुठे हो, काय करताय, जेवले का, घरी जा, किती झाली, कमी प्या, दुनियादारी सांगणं काय माहिती. त्यांचं भावाचा पण भाऊ पण टचमध्ये होता. त्यांचा सक्का भावाने फोन केला. भाऊ म्हणला, भाऊ कुठे आहेत, काय कसं आहे, काय आता भाऊ, काय फोन स्विच ऑफ. फोन भावा स्विच ऑफ म्हणल्या. भावाने डायरेक्ट तिथं राहत्यात तिथं आले. कुठं राहत होते, ज्योतिनगर उस्माननगर मध्ये. ज्योतिनगर उस्माननगर छत्रपती संभाजीनगर मधला एरिया आहे, तिथं आले. सगळं घर बंद. काय म्हणले, काय बघितलं राजाभाऊ, काय दिसले नाही आम्हाला 2 दिवस. उस्माननगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार त्यांनी मिसिंगची दाखल केली. गरजेचं आहे भावानी. आता इथं विषय चालू झाला कायद्याचा, लक्षात घ्या. पोलिसांच्या बरोबर मिसिंग आली. बरं, माणूस प्रसिद्ध टॉपर किंवा कोट्याधीश काय, मग त्यांनी थोडं सिरियसली घेतलं. पोलिसांनी तपास त्यांच्या पद्धतीने त्यांनी चालू केला. आणि फिर्यादी जे असतात ते काय करतात, साहेब काय शोध लागला का, साहेब काय शोध, आम्ही ते पण त्यांच्या पद्धतीने बघत आहेत. पोलिस कामाला लागले. सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. मी तुम्हाला हेच सांगतो की नियती कशी काम करते बघा. आता ज्याने ते कृत्य केलंय ते राठोड बी असा मस्तपदी वावराय तिकडे, कुठं कार्यक्रम कर, कुठं काय कर, रील कार टाक, दुनियादारी चालू द्या. तपास काय लवकर लागाना, शोध काय लागाना. मग पोलीस स्टेशनकडून शोध लागत नाही म्हणल्यावर जे फिर्यादी होते त्याला राजाभाऊंचा भाऊ, त्यांनी आपल्या नातेवाईक घरच्यांच्या सकट आयुक्त गाठले, पोलीस आयुक्त. त्यांच्याप्रमाणे ते निवेदन दिलं, साहेब
असा विषय झालाय. हे काय लागाना, विनंती आहे ही सर्वसामान्य माणसाने हे कायदे जाणून घेतले पाहिजेत की लोकल पोलीस स्टेशन नाही लक्ष देत किंवा थोडंसं नाही तपास लागला, तालुका पोलीस स्टेशन तिथं थोडा प्रॉब्लेम आला, जिल्ह्याच्या ठिकाणी एस पीच्या सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस SP तिथून आयुक्ताकडे गेलं पाहिजे. शेवटी कसं आहे, न्यायव्यवस्था किंवा ह्या विषय असा आहे, हे आईचं आणि मुलाचं नातं आहे. पोर जर रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही, पोलीस स्टेशन कसं पाजत असं आहे. आणि काय काय गुन्हे फार क्रिटिकल असतात, एवढं सोपं नसतं. ह्यांनी आयुक्तांनी लगेच फरमान काढलं की विशेष पथक किंवा CID किंवा असे वरच्या लेवलवर ह्याचा तपास व्हावा. आता वरून लेटर आल्यावर काय, राजा बोले दल आले, 2-3 टीम तर लागल्या कामाला, एक टीम तर स्पेशल त्याच्यावर काय झालं असं सगळी खडांखडा माहिती, त्यांची कॉल रेकॉर्ड आमकं तर सगळ्यात जास्त गोटमॅटम कॉल रेकॉर्ड त्या राठोड बरोबरच ना, रोज या बैठकीतली माणसं मानल्या वाल्या पार्टीतली चालूच राहते. पोलिसांनी त्याचा फोकस त्याच्यावर केला, राठोड हाजीर हो, ये इकडं बसा बसा, मोठे रेस्टर बसा. पोलिसांचा कारकडे गदाळ असतो, तुम्हाला आतलं कळायचं नाही. पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करताना एखाद्या व्यक्तीबद्दल जेवढा राग असतो ना, तेवढं ते गोड इथून वर आखा मदच ही स्टेप असतात इन्व्हेस्टिगेशनच्या तपासाच्या. आधी गोड काय बोलतोय पोपट, काय बोलतोय, काय कसा बोलतोय, मग थोडंसं वेगळ्या मार्गाने तेच प्रश्न रिपीट परत लागलं पिढी असतात, तुम्हाला आतलं कळायचं नाही, त्यासाठी पोलीस व्हावं लागतं. तर ती एक वर्दी असाना का माणूस असाना का सगळं असाना का, पण पोलीस ही व्यक्ती एक परमेश्वराने त्यानं क्लिक बुद्धी मानले असते, लक्षात घ्या. ते स्कॅनर असतो तो. काय भले ते कसे काम करतात पुढे त्याचं काय करतात तो वाग नाही, पण मला ते क्षेत्र फार आवडतं का माहितीये का. मला सुद्धा पोलीस व्हायचं होतं, तुम्हाला सांगतो. मला लय माझा क्राईम लहानपणापासून मला कळायला लागल्यापासून, मी 5वी 4थी पाचवीला होतो, साखरेच्या पुढे मिळायच्या म्हणजे आमच्या गावात आहे ना, बांगड शेट म्हणून एक किराणा दुकान होता, बांगड आडनाव होतं. तर ते इतकी एक नंबर पुढे बांधायचे. आज आमच्या गावातल्या प्रत्येकाला लोकांना माहिती आहे, एक कागद घ्यायचे वर्तमानपत्राचा, त्याच्यामध्ये ग्लास ठेवायचे प्लॅस्टिकचा, आणि ते असं कसं ती फिरवायचे काय माहिती, पण त्याचं मस्त पुडी तयार व्हायची, त्यात रवा साखर, आणि ती बांधली ना, अहो ती असं ठिकडे इकडे टाकलं तरी सुटत नसायची, एक नंबर पुडी. ती असं ती देते ते कागद मी आलो ना तरी मी 5वी 4थी 5वी सुद्धा ती कागद अख्खं खडा वाचून बघायचं, काही असन ती. लय नाद मला, क्राईम असलं तर मग लय आवडीचा. आता हे इथं काय झालंय, त्यांनी ते पोलिसांनी आपापला पण तपास चालू केला, राठोडला बोलावलं तपास. पोलिसांची एक गोष्ट लक्षात आली की राजाभाऊच्या संपर्कात ही व्यक्ती सगळ्यात जास्त आहे, क्वालिटीच्या जाणं येणं अमकं तमकं. बरं पैसे दिलेले गेलेले व्यवहार घरच्यांना माणूस सांगतो ना 50 लाख इतकी मोठी रक्कम, ती काय 500 आहेत का, तेव्हा बुडलं तर बुडलं जाऊ द्या, बरोबर 50 लाख रुपये, 10 लाख मिळेल, 40 लाख बाकी आहेत, घरी सांगितलंच आहे ना. घरच्यांचं जबाब बिबाब पोलिसांनी घेतलं. आम्ही 40 पोलिस असतात, अँगल शोधतात, अँगल काय काय अँगल असले पाहिजे. 40 लाखाच्या रकमेसाठी कुणी कुणाला मारू शकतो या जगात काय. राठोड त्यांनी स्पॉटलाईटवर होता, राठोड असू शकतो, पण याचं मंत्र्यासंत्र्यावर ओळखी तमकी, नेत्यांच्यावर अमकं तमकं असं ते बरोबर कार्यक्रम करतात. पोलीस पुराव्याच्या शोधात असतात, लक्षात घ्या. टीमने इतकं उत्कृष्ट काम केलं, अभिनंदन केलं पाहिजे. अनेक चांगले कॉप म्हणजे पोलीस आपल्या ह्याच्यात आहेत, ध्यानात ठेवा. पण कसं आहे, वरून जर फोन आला ना तर मग अवघड होते, जाऊ द्या, ते आतला विषय. त्यांनी त्याला तर स्पॉट केला बा, म्हणले तुमच्याबरोबर पार्टी केली, कुठे आहेत ते, तुम्ही कुठं सोडलंय त्यांना, काय काय नाही म्हणले, त्याची स्टोरी तयार, कारण स्टोरीवालाच माणूस देऊ, रील स्टार. मला आम्ही पार्टी बिर्टी करून येत होतो, मला काय कळत नाही, मी पेलो होतो लय म्हणलं, त्यामुळे मला काय सुधी येत नव्हती. पण त्यांच्या अचानक दुखायला लागलं त्यांना छातीत, म्हणून त्यांना हॉस्पिटलला आम्ही दाखल केलं तिथं, आणि तिथून आम्ही गेलो निघून. पोलिसांचा आता मग वागायलाच आला. पोलिसांचं कसं असतं मला सांगतो, हॉस्पिटल दाखल गेला मग दुसऱ्या दिवशी बेटा नाही गेला का, हॉस्पिटल म्हणजे CCTV आहेत, अमकं येत, त्यात तुम्ही दिसला कसा नाही. नाही मी पेललो होतो, मला काय माहित नाही. बरं तू पेललंय, पण बाकीचे कशी दिसले नाही. हॉस्पिटलचं रजिस्टर कुठलं, हे हॉस्पिटल का, रजिस्टर चेक केलं, कुठेही तुमच्या नावाची एंट्री नाही, तुम्ही तिथे गेलाच नव्हता. कारण तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, पोलिसांना माहित नव्हतं. आता ते कळलं की यांनी मारल्यानंतर त्या राजाभाऊचा चेहरा संपूर्ण दगडाने चेचला. किती भयानक आहे बघा.
सियासला ओळखपट नाही म्हणून. आणि त्या खड्ड्यात JCB काढला का, त्या खड्ड्यात पुरला, तिथे थोडी माती टाकली असं युद्धभर. मग त्या JCB वाल्याला परत बोलून घेतला. बॉडी काय दिसत नव्हती कारण थोडी माती लुटली होती. म्हणला बावटे काय कायद्याचा भाग आहे म्हणला. मला माझं तोंड फाटकं म्हणला. मी लोकांना सांगितले की लोकांना 4-2 लोकांना माहित आहेच ना, माझ्याजवळ 4-2 लोक आहेत त्यांना माहित आहेच ना, गुप्तदानासाठी काढलाय. हे जर कळलं की तू काढलाय गुप्तदानासाठी, तुला सगळं पोलीस आत घेत्यान. ते चुकीचं आहे. ही पैसे घे अजून, ती बुजून टाक बरं, ते नंतर बघू बा. हा JCB लॉटला आहे बरोबर आहे बोलतात. त्यांनी ते बुजून टाकलं परत, पण आत बॉडी होती ध्यानात ठेवा. हा टाकलं बुजून. अशी दुनिया आहे. तुमच्याकडे पैसे असताना तुमच्याकडे ट्रॅप आहे. माझ्याकडे हजारो शिक्षक इंजिनियर ज्यांच्याकडे आज 50 लाख कोटी अशा हजारो लोक संपर्कात आहे. मी त्यांना कायम सांगत असतो सावध राहा. सकाळी वेळा उठायचं, मस्तपैकी मॉर्निंग वॉक करायचा, चहा मारायचा, तुमचे पोहे खायचे, पेपर वाचायचा आहे. पण तुमची जी एक रेंज आहे त्या रेंजच्या आतमध्ये कोणाला येऊन देऊ नका. लक्षात आलं का? जास्त जवळीकता कोणाची नाही. आर्थिक माझ्याकडे किती आहे काय कोणाला सांगायचं नाही, काय नाही. साधं बरमुडा आणि साधा घालून राहा. कोट घालून दागिने घालून अशा मारण्यात फिरूच नका बा. दुनिया तेवढी सरळ राहिली नाही बा, असा विषय. आता इथं पुढं काय झालंय, ह्या पोलिसांनी कोपच्या तलावात काय सोडित नाहीत तुम्हाला सांगतो. 8 फेब्रुवारी रोजी नियतीने दखल घेतली. जानेवारीमध्ये केलेला म्हणजे हत्या आहे ते 8 फेब्रुवारी रोजी हा गडी आयला मला पोलीस लयच चौकशीला बोलवतात बा. त्याला वेगळं डोकं लावलं पाहिजे. मिले हुशार, लाईट कॅमेरा ॲक्शन. जी ॲक्शन घेतली असं समजा नियतीने घ्यायला लावली होती. खतरनाक कार्यक्रम झाला. कसा माणूस गुप्तो बघा. त्याला म्हणला पुण्याला लक्ष्मी रोडला गेला. आता काय जगवर गाडी फिराय म्हणलं कुठे जाणार तो चंद्र सोडून. तिथं गेला. त्याचं जो व्हॉट्सअप स्टेटस आहे का, मोबाईल होता ना राजाभाऊचा जवळ, तो ओपन केला. जसा मोबाईल ओपन केला तसं महाराष्ट्र पोलीस सदरक्षण आयोगाला निग्रह नाही जागृत झालं. ऍक्टिव्ह आहे का, बरोबर ठीक आहे. काय ऍक्टिव्हिटीज दे बघू. स्टेटसला मी फार बिझी आहे, डू नॉट डिस्टर्ब मी, असं इंग्रजीमध्ये लिहिलं. मला कृपया कोणी डिस्टर्ब करू नका, मी फार बिझी आहे, असं तसं आज्ञास्थळी आहे असं इंग्रजीमध्ये टाकलं त्याने. परत मोबाईल स्विच ऑफ. हे आलं महाराष्ट्र पोलीसकडं. असं आहे का? मग त्यांनी ती जी वाक्य होती इंग्रजी ती नीट बघितली. राजाभाऊचं इंग्रजीवर जबरदस्त हे होतं, प्राबल्य होतं. एक स्पेलिंग काय चुकन कुठालचं कुठं अजिबात नाही. त्यांनी ती नीट बघितलं, त्या 3-4 स्पेलिंग चुकीच्या चुका. आता ते महाराष्ट्र पोलीस आहे महाराज. आयला म्हणले शी राजाभाऊ नाही लिहिलेल्या गाड्या. हे इंग्रजीवर एवढा प्रभुत्व असलेला माणूस स्पेलिंग मध्ये एवढ्या चुका नाही करू शकत. कुणीतरी आहे, जो कोणी आहे तो संशयित आहे आपला. ट्रेस केलं, बरोबर हे सापडला. राठोड तेच होता आरोपी. मग चमचमणारे कपडे नाही, हातावले गोंधलेले नाही, काय नाही. 2 मित्र उचलले. इन्व्हेस्टिगेशनचा ही केस आहे ना पूर्णपणे अजून क्रॅक होणं बाकी आहे. अजून बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या रडारवर आहेत. पहिली गोष्ट, आता असलेल्या माहिती उपलब्ध असलेल्या माहिती ह्यांना अटक केली. आता बॉडी 15 मार्च रोजी मृतदेह बाहेर काढलाय, कुटुंबियांच्या स्वाधीन केलाय. बघा कोट्यधीश असलेल्या माणसाची कशी वाट लागली ध्यानात ठेवा. पहिली चूक काय राजाभाऊ सुद्धा आपल्या कुटुंबापासून लांब राहणं. जग तुम्हाला मारलं आणि तुम्ही मेला, कोणाचं काय घेणं नाही तुम्हाला, जगला काय मेला नाही. ती बॉडी तर बाहेर काढली. काय प्रचंड आक्रोश, त्यांचं त्याच्या कुटुंबाचं दुःख त्यांना माहिती. असा विषय. ज्या काळात असं मस्तपैकी गावरान तुपाचा शिरा खाऊन सफरचंद खाऊन जगायचं, त्या टायमात ही वळवळ त्यांना मृत्यूकडे घेऊन गेली. ह्यातून धडा घ्या. तपास जो चालू आहे ह्याच्या अजून बऱ्याच गोष्टी येणं बाकी आहेत. नंबर 1, अजून एक महिला रजिस्ट्रार आहे. त्या महिला रजिस्ट्रारला राठोडनी 25 लाख दिलेले, त्यांचे व्यवहार झालेले आहेत का. राजाभाऊला ट्रॅपमध्ये घेण्यासाठी तिचा किती हाती काय, हा तपास चालू आहे. आज अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. आणि पिस्तूल, राजाभाऊकडे काय पिस्तूल नव्हतं, ती गोळी घातली. ते कुठून कसं आलं, उपलब्ध केलं, काय केलं, ह्या बाबतीतला तपास आपले महाराष्ट्र पोलीस करतायत. हा महिनाभर का सापडला नाही ह्याचा सुद्धा तपास करतात. यांनी काय वापरलं, काय डोकं वापरलं, काय ओळख वापरली, हे सुद्धा तपास चालू आहे. पण मला असं वाटतं की ही केस लवकर पूर्ण क्रॅक होईल आणि ह्याच्यामध्ये
सुरा सुंदरी, या सुंदर्या किती गुंतल्यात हे सुद्धा बाहेर निघत. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या गारठ्यापासून, कुटुंबापासून, सोन्यासारख्या लक्ष्मीपासून, पोरांच्यापासून लांब जाता, त्यावेळेस तुम्ही कुणाचं तरी बक्ष असता, तुम्हाला गिळलं जाऊ शकतं. आणि त्याच्यात तुम्ही जर पैशावाले असाल ना, तर ह्या जगात गोड बोलून, मधासारखं बोलून तुमचा करेक्ट कार्यक्रम कुणी पण करू शकतो. रामकृष्ण हरी माऊली.